मराठा आरक्षण ते मिळालं बाद झालं. एखादा येत नाही का मरो का मग बसून. मग हे भेटलं पाहिजे तुम्हाला. त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला. का मारता का मला? सोडू का आता? ओके चला धन्यवाद. दम्मानी गावाकडे जायचं आपल्यासाठी. आपल्यासाठी सोन्याचा गाड्या दम्मानी पावा. दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी. पोराओ एक मिनिट थांबा रे. एक मिनिट थांबा. एक मिनिट डीजे बंद करे. अरे डीजे बंद करा. एक मिनिट राहिला. परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला 2 पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा प्रयत्न केला आणि देशमुख म्हणून. आणि काल 2 साहेब मी मुद्दाम बोललो नाही. आपल्या GR मध्ये उल्लेख आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला जे मला आणि नोकरी देण्याचं ते मान्य केलेलं आहे. मान्य केलं त्यांनी. आपल्या बलिदान गेलेल्या पोरायचं 2 सुद्धा. फक्त तुम्ही शांततेत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का. शांततेत. मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता. मी निवांत येईन तुमच्या भेटीला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. त्यांनी मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी उपोषण सोडवण्यासाठी यावं. मात्र तरी देखील त्यांनी विखे पाटील यांच्या हस्ते आणि समितीच्या हस्ते हे उपोषण मागे घेतलेलं आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या या सरकारनं मान्य केल्या. त्या संदर्भातला GR देखील काढण्यात आला. त्या GR वर राज्यपालांची सही हवी आणि म्हणून 1 तास हे उपोषण सोडण्याचं थांबवलेलं होतं. राज्यपालांची सही आल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आली आणि सुधारित GR जरांगे पाटलांना सुपूर्द केल्यानंतर अखेर जरांगे पाटलांनी आता उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे आता मराठ्यांचा हा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर मनोज जरांगे पाटलांनी अखेर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरक्षणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटलांनी विखे पाटलांच्या हस्ते हे उपोषण सोडलेलं आहे. तर मराठ्यांनी लवकरात लवकर घरी पोहोचावं हीच आपल्यासाठी दिवाळी आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे आता गुलालाची उधळण देखील केली जाते. मराठ्यांचा हा जल्लोष आणि आनंद देखील आपण पाहतोय. लढ्याला यश आलेलं आहे. जरांगे पाटलांनी घोषणा केल्यानंतर आता मराठा समाजाच्या वतीनं हा जल्लोष आझाद मैदानामध्ये केला जातोय. गुलालाची उधळण देखील केली जाते आणि डीजेच्या तालावर हे सगळे मराठा आंदोलक आता ठेका धरत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. तर मराठा समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. तर जरांगे पाटलांनी देखील व्यवस्थित घरी जाण्याचं आवाहन केलेलं आहे. आपल्याला मुंबई लवकरात लवकर रिकामी करायची आहे असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. आणि आता मराठा आंदोलक हे आझाद मैदानातून बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळतंय. जल्लोष देखील या ठिकाणी साजरा केला जातोय. जरांगे पाटलांच्या ज्या 8 प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहे आणि त्यावर आता जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तर अखेर जरांगे पाटलांनी हे उपोषण सोडलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आंदोलनासंदर्भातली, आरक्षणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। विखे पाटलांच्या हस्ते सरबत पीत त्यांनी हे उपोषण आता मागे घेतलेलं आहे। राज्य सरकारनं जो सुधारित GR काढला तो GR अखेर जरांगे पाटलांनी मान्य केलेला आहे आणि अखेर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा, आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। एका महिन्यामध्ये सातारा गॅझेटियरच्या संदर्भात अंमलबजावणी करणार अशी शासनानं हमी आणि आश्वासन दिलेलं आहे असं जरांगे पाटील म्हणतात। तर GR बाबत जर फसवलं तर एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। तर आरक्षणाच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आज रात्रीपर्यंत मुंबई रिकामी करण्याचं आवाहन देखील आता जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना, मराठा आंदोलकांना केलेलं आहे। ज्या 8 प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी 6 मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या। तर मराठ्यांच्या या आंदोलनाला मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण गेल्या 5 दिवसांपासून जरांगे पाटलांचं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर मात्र गेल्या 2 दिवसांपासून सरकारी पातळीवर हालचाली देखील वाढलेल्या होत्या। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं जी उपसमिती गठीत केलेली होती त्या समितीनं देखील पूर्णपणे चर्चा राज्य सरकारसोबत केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा हा महत्त्वाचा निर्णय जरांगे पाटलांचा आहे। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, अधिकचे अपडेट देतात। मनीष, मराठा आंदोलकांसाठी ऐतिहासिक दिवस, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या आणि उपोषण सोडलेलं आहे। तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपले प्रतिनिधी मनीष यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलूयाच, मात्र ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। मराठा समाजाच्या वतीनं आझाद मैदानामध्ये हा जल्लोष आता केला जातोय, भगवा झेंडा फडकवला जातोय आणि डीजेच्या तालावर ठेका देखील धरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर रात्रीपर्यंत मुंबई रिकामी करण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे। जरांगे पाटलांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आणि त्यानंतर उपोषण आणि आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलेला आहे। तर आझाद मैदानाच्या परिसरामध्ये सध्या मराठा आंदोलकांचा जल्लोष देखील आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय। अखेर मनोज जरांगे पाटलांनी आपलं आरक्षणासाठीचं हे आंदोलन मागे घेतलेलं आहे, उपोषण सोडलेलं आहे। मंत्रिमंडळ उपसमिती ही जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्यानं चर्चा करत होती।